नमस्कार, मी जगदीश देशमुख, जनता रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण पहिल्याच पावसामध्ये मुंबई का तुंबते, सत्ताधारी बदलले पण मुंबईकरांची समस्या कायम आहे। पहिल्याच पावसात मुंबई तुंबली होती। मुंबईकरांची या समस्येतून कधी सुटका होणार आणि कोल्हापूर पाठोपाठ शक्तीपीठ महामार्गाला आणखी कुठे विरोध झालाय, ही सुद्धा आपल्याला बातमी बघायची आहे। चला तर मग सुरुवात करूया जनता रिपोर्टरला। तर पहिल्याच पावसामध्ये मुंबई तुंबली। दादर, कुर्ला, सायनमध्ये पाणी साचलं। महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची अक्षरशः पोलखोल झाली आहे। यावर्षी पाऊस उशिरा आला होता, त्यामुळे पालिकेला जास्त वेळ हा होता, मात्र तरी सुद्धा पोलखोल झाली। किंग सर्कल आणि गांधी मार्केट परिसर जलमय झाला। ही दृश्य आपण पाहतोय। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला होता। त्यामुळे दादर, किंग सर्कल, सायन या ठिकाणी दरवर्षी पाणी साचतं। यावर्षी सुद्धा पाणी साचलं होतं। यावर्षी मात्र पाऊस उशिरा आल्यामुळे अधिक दिवस हे पालिकेच्या हातामध्ये होते, नालेसफाई करायला आणि या संपूर्ण पाणी साचू नये यासाठी उपाययोजना करायला। मात्र तरी सुद्धा यावर्षी पाणी साचलं, त्यामुळे पालिकेच्या संपूर्ण दाव्याची नालेसफाई झालेली आहे। 100% नालेसफाई झालेली आहे। या सर्व दाव्यांची पोलखोल पहिल्याच पावसानं केली आहे। तर पहिल्याच पावसामध्ये मुंबईकरांना फटका बसला आणि मुंबईत ठिकठिकाणी आपल्याला दुर्घटना झाल्याच्या घटना सुद्धा बघायला मिळाल्या। ही दृश्य आपण पाहतोय। दादरच्या पूर्व भागात झाड कोसळलं। दादरमधील पहिली घटना आहे। झाड कोसळलं आणि यामध्ये वाहनांचं नुकसान झालं। तर दुसरीकडे विक्रोळीमध्ये संरक्षक भिंत कोसळली। विक्रोळीच्या सन सिटी कॉम्प्लेक्स परिसरातील घटना। संरक्षक भिंत कोसळल्यानं अनेक वाहनांचं नुकसान झालं। आणि तिसरी दृश्य आहेत साकीनाका इथली। साकीनाक्याला पहिल्याच पावसाचा तडाखा बसला। पाणी साचल्यानं रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी या पडलेल्या आपल्याला दिसलेल्या आहेत आणि ही संपूर्ण दैना पहिल्याच पावसात, तीही अतिशय मुसळधार पाऊस नव्हता तरी सुद्धा मुंबईची झालेली बघायला मिळाली। आपल्यासोबत मुंबईकर विवेक राय हे जोडलेले आहेत। विवेकजी, पहिल्याच पावसात, तोही इतका मुसळधार पाऊस नव्हता, पहिल्याच पावसामध्ये मुंबईची दैना झालेली आहे। मुंबईकरांचा हा त्रास कधी जाणार आहे? सत्ताधारी बदलले तरी सुद्धा त्रास आहेच। पहिलं तर जय महाराष्ट्र मुंबईकरांनो, मला एवढंच म्हणायचं आहे की थोडे दिवस आधी मुंबईचे महापौर हे येऊन टीव्ही मध्ये एक स्टेटमेंट देऊन गेले की 80% नाल्याची साफसफाई झाली। पहिलाच पाऊस पडलाय आणि पाऊस पण उशिराने पडलाय। जे आपला अनुमानित रेशो होता, आता मध्ये कुठला तरी एक तुफान येणार होता ज्याचं अल निनो त्याच्यामध्ये बोललं गेलं होतं की सर्वात जास्त पाऊस यावर्षी पडणार आहे। आता सर्वात कमी पाऊस पडल्यानंतर ही आमच्या साकीनाक्यामध्ये चांदिवली विधानसभेत फक्त मोठमोठे दावे करणारे लोकप्रतिनिधी, तिथले स्थानिक नगरसेवक आणि इव्हन आता तर महापौर पण त्याच्यामध्ये जोडलेले आहेत। डायरेक्ट 80% स्टेटमेंट देऊन आलेत की पाण्याची म्हणजे गटराची साफसफाई झालेली आहे, नाल्याची साफसफाई झालेली आहे। जर 80% नाले साफसफाई झाले, मग पहिलाच पाऊस जो उशिराने आला याने तुमची पोलखोल करून ठेवली। तुम्हाला नाही वाटत की फक्त हे लोकांचं दिशाभूल करतायत? सरकार वारंवार बदलते, पण आताची जी सरकार आली आहे फक्त ती ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये खूप जास्त भरोसा ठेवते। कारण का लोकांना काय स्टेटमेंट द्यायचंय? पावसाळ्याचा विषय पहिला पण त्रासदायक होता, आताही आहे। आणि आम्ही ज्या चांदिवली विधानसभेत राहतो त्या ठिकाणी पावसाळा असला किंवा नसला, हे गटराची साफसफाई हा विषय कधीही सॉल्व्ह होण्यासारखा नव्हताच आणि झालेलं पण नाहीये। काय एक मुंबईकर म्हणून तुमची काय माफक अपेक्षा आहे? तर मला एवढंच म्हणायचं आहे की महापौर जे येऊन मोठमोठ्या भाषण देतात की 80% नाले साफसफाई झाली, तुम्ही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी बघितलंय का? फक्त तुम्हाला जी इन्फॉर्मेशन भेटलेली आहे, जे काय वॉर्ड ऑफिसर्स आहेत त्यांनी जाऊन संपूर्ण बघितलंय का? परिस्थिती बघितली का? एक प्रत्येक वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर कधीच ते खालच्या लेवलला उतरलेत नाही। फक्त एक स्टेटमेंट जारी केलं 80% नाल्याची साफसफाई झाली आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की जसं आपण प्रत्येक ठिकाणी
आपण म्हणतो एक कंत्राटदार, जे एक कॉन्ट्रॅक्टर असतो, त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट देतो. त्याच्याकडून जे काही अमाऊंट असते ते आपण त्यांना देतो. तर जर त्यांनी वेळेवर साफसफाई नाही केली तर त्याला त्याच्यावर कुठलं फाईन, कुठलं चार्ज आकारण्यात आलाय का, त्याच्यावर कुठलं कानून बनवलेलं आहे का? फक्त आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं, त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटलं, हे मोठा भ्रष्टाचार आहे. इव्हन अमित साटम साहेब पण, जे बीजेपी मुंबई अध्यक्ष आहेत, ते पण येऊन स्टेटमेंट देऊन गेले. मुंबई पूर्णपणे साफ झालेली आहे 100%. तुम्ही बघू शकता 10% पण पाणी नाही पडलंय आणि मुंबई तुंबली. मग आता विवेकजी, काय मुंबईकरांनी रस्त्यावर उतरायची गरज आहे का? जर पालिका नालेसफाई करत नसेल, पाणी साचते, त्यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय, त्यामुळे आता मुंबईकरांनी रस्त्यावर उतरून ही सगळी साफसफाई करणं गरजेचं आहे? आता तर म्हणायला गेलं तर मागच्यापासून मुंबईकर खूप सावध झालेत. आता मला तर म्हणायचं आहे, तुम्ही 24/7 एक हेल्पलाईन, व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर टाका. ज्या ठिकाणी पाणी साठलेलं असेल, प्रत्येक जनप्रतिनिधी, जे काही लोक नेते असतील किंवा इथले स्थानिक लोक, त्याच्यावर तक्रार करतील. पण इथं काही असं होत नाहीये. जे आताची सरकार जी आलेली आहे, त्या सरकारमध्ये त्यांनी जे म्हणतात ना, लोकशाही पूर्णपणे संपलेली आहे. आता राजशाही चालू झालेली आहे. लोकांना तेवढंच सांगितलं जातो जेवढं आम्ही केलेलं आहे, आणि नाही केलेलं असेल तरी वाढून सांगतो आम्ही, असं झालेलं आहे. असेच जोडलेले रहा. आणखी एक बातमी आपण बघूया, पुन्हा मी तुमच्याकडे येतो. तर पावसाला मुंबईतील नालेसफाईची आणि पालिकेनं कसं काम केलंय याचा पुरावा पावसाला बहुतेक महापौरांना समोरासमोर द्यायचा होता की काय? कारण पाऊस बहुतेक त्याच मूडमध्ये होता, म्हणून की काय गटारं उघडी असल्याचा पुरावा पावसानं दिला. महापौरांसमोरच कर्मचारी गटारात पडला. पावसानं पुराव्यासहित महानगरपालिकेच्या कामकाजाची महापौरांच्या समोरच पोलखोल केली आहे. ही दृश्य आपण पाहतोय. महापौर पाहणीसाठी आल्या होत्या, त्यावेळेस महापौरांच्या समोरच त्यांच्याच पालिकेचा अधिकारी, त्यांनीच दावे केले होते, या सर्व पालिका अधिकाऱ्यांनी दावे केले होते, महापौरांनी दावे केले होते, मुंबईची नालेसफाई झाली आहे. मात्र त्यांच्या समोरच पावसानं हा पुरावा सादर केलेला आहे. गटारामध्ये अक्षरशः पालिका अधिकारी पडला. तर मुंबईच्या नालेसफाईचे दावे फोल ठरलेले आहेत. सत्ताधारी यांनी त्यानंतर सुद्धा यावर उत्तरं दिलेली आहेत. 100% नालेसफाई झालं असं म्हटलेलं आहे. विरोधकांनी मात्र जोरदार हल्लाबोल केलेला आहे. नालेसफाई 100% झालेली आहे, मुंबईतील नालेसफाई पूर्ण झालेली आहे असे दावे याआधी सुद्धा पालिका प्रशासनाकडून, महापौरांकडून दिले गेले होते. आणि पहिल्याच पावसामध्ये पाणी साचलं, त्यानंतर सुद्धा महापौर काय म्हणाल्यात आणि त्यावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी काय म्हटलेलं आहे ते पाहूया. ठिकाणी मुंबईची तुंबई झाली या स्टेटमेंटला मी विरोध करते तुमच्या. या ठिकाणी मी पूर्ण आढावा घेतला. गेल्या 24 तासामध्ये 250 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे. एकतर आपण पावसाची प्रतीक्षा करत होतो आणि एवढा उशिरा हा आपला पाऊस आलेला आहे, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे, त्याचा आनंद मुंबईकरांनी घेतला पाहिजे. आणि तो आनंद घेण्यासाठी आम्ही वॉर फुटिंगवर काम करतोय. महापौर असू दे, लोकप्रतिनिधी आम्ही सगळेजण असू दे, प्रशासन असू दे, आम्ही या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला दिसतोय. आम्ही तुमच्यावर काहीतरी निराधार आरोप करायला नाही आलोय, पण तुम्ही जे निराधार आरोप केलात त्याचा आता खंडन करताय. तेव्हा आत्ता तुम्ही सत्य परिस्थिती मांडताय, मग तेव्हा काय फक्त आरोप करण्यासाठी तुम्ही होते? भ्रष्टाचार केला कोणी? तर शिवसेनेनी. आणि हे काय काढण्यात डोळे झोपलेले ते कुंभकर्ण होते, ते बाबा आत्ता उठले. त्यामुळे मला असं वाटतं उपाययोजना जायला पाहिजे, व्हायला पाहिजे, झाल्या पाहिजे. तर नालेसफाईचे दावे फोल ठरलेले तरी सुद्धा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी काय स्पष्टीकरण दिले तेही पाहूयात. आता मुंबईच्या महानगरपालिकेने IIT बॉम्बे बरोबर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट तयार केलाय, जो केंद्र शासनाला सादर केलेला आहे. आणि या प्रकल्पाकरता केंद्र शासन 100% निधी मुंबईची तुंबई होण्यापासून रोखण्याकरता देणार आहे. अंधेरी सबवे करताही मोठ्या प्रमाणावरती एक रिपोर्ट त्याकरता तयार करण्यात येत आहे. आणि अशा प्रकारे मुंबई शहराला तुंबई होण्यापासून रोखण्याकरता येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. आमचं पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन, सर्व लोकप्रतिनिधी हे या ठिकाणी ऑनलाईन आहेत.
तर आमदार प्रवीण दरेकर यांनी तर अजबच दावा केलाय, तोही पाहूयात. आपण मुंबईच्या नाले सफाई असेल, गटार सफाई असेल किंवा पाणी निचरा होण्यासंदर्भात केलेल्या व्यवस्था आपण सगळ्या पहा. परंतु मुंबईची रचनाच अशी आहे की पाऊस पडल्यावर अशा प्रकारची गोष्ट होतेच. ते होता कामा नये, खरं आहे. परंतु स्वतः महापौर आज रस्त्यावर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री सातत्यानं आढावा घेत आहेत आणि त्याच्यामुळे प्रामाणिकपणे या मुंबईमध्ये पाणी साचू नये, तुंबू नये याचा प्रयत्न सरकार आणि महापालिकेने केलेला आहे. तर मुंबईत पाणी साचल्यावरून आदित्य ठाकरे यांनी मात्र सरकारवर निशाणा साधलेला आहे, तोही पाहूयात. झालाय हा 23-24 तारखेला, म्हणजे जवळपास 1 महिना उशिरा. सगळी कामं, रस्त्याची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, नाल्यांची कामं असतील, गटारांची कामं असतील, हे सगळं पूर्ण करायला तुम्हाला 1 महिना अधिकचा मिळाला. आणि ते सगळं होऊनही आज तुम्ही पाहता अंधेरी सबवे असेल, गांधी मार्केट वगैरे तो परिसर, म्हणजे तिथे आम्ही खरं तर फ्लड फ्री करून दाखवलेलं. आणि फ्लड फ्री करून झाल्यानंतर देखील आज तुम्ही पंप चालू नाही करू शकलात, आज तुम्ही यंत्रणा कुठेही ऍक्टिव्ह नाही करू शकलात. काल मुंबई एअरपोर्टवरची अनेक विमानं देखील ही रद्द झालेली आहेत. ही परिस्थिती ही काही विकसित भारतची चित्र नाही आहेत. तुम्ही सांगू शकाल 2047 साठी थांबा म्हणजे पूर येणार नाही, पण आत्ताचं काय हे तुम्ही आज उत्तर देणं गरजेचं आहे. तर भाजपा गटनेते गणेश खणकर जे आपल्यासोबत जोडलेले आहेत. गणेश जी, आपण आता सर्व राजकीय प्रतिक्रिया ऐकल्या असतील. प्रवीण दरेकर यांनी तर 100% नालेसफाई झालेली आहे, मात्र मुंबईची रचनाच अशी आहे की त्यामुळं या ठिकाणी पाणी तुंबतं असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे. पण यावर उपाययोजना करू शकत नाही? आता तुमची सत्ता आहे, मुंबईमध्ये पाणी तुंबतं, या प्रतिक्रियेपेक्षा पाणी तुंबू नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं वाटत नाही? बघा, असं आहे की यावेळेला आम्ही महापालिकेत आल्यानंतर मार्च पासून जे काही काम आपल्याला प्रामाणिकपणे करता येईल ते आम्ही करतोय. यावेळेला आपण बघू शकता 31 मे पर्यंत डेडलाईन असतानाही काम पुढेही नालेसफाईचं जवळजवळ 15 ते 20 दिवस सुरू आहे. जे काही नालेसफाईचे फसवे आकडे दरवर्षी देत होते आपल्याला, आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे आकडे फसवे आहेत. गेली अनेक वर्ष मुंबईकरांचे पैसे या कंत्राटदारांच्या घशात घालण्याचा जो प्रयत्न होता तो कसा होता, तर गाळाच्या ऐवजी डेब्रिजने भरलेले गाड्या. मग गणेशजी, यावर्षी पाणी का तुंबलं मुंबईत पहिल्याच पावसात? असं आहे की प्रत्येक वर्षी मुंबई शहरामध्ये पाणी तुंबल्यानंतर बसेस बंद आहेत, रेल्वे बंद आहेत, मुंबई ठप्प झाली आहे. यावेळेला तर मुंबई शहरामध्ये 200 mm पाऊस पडला. यानंतर सुद्धा पुढे मुंबईत थांबल्याचं चित्र दिसलं का तुम्हाला? अंधेरी सबवे अर्ध्या तासात ओपन झाला, मिलन सबवे बंद आहे असं तुम्हाला कळलं का? मुंबई शहरात कुठे BSTची बस रस्त्यावर बंद पडलेली आहे. या गांधी मार्केटचा उद्योग आदित्य ठाकरेंनी केला. तिथे ट्रॅफिक जाम झाली आहे, वाहनांच्या रांगा लागल्यात. हायवेवरती जे काही पहिल्या पावसात जे काही ऍक्सिडेंट 2-4 टन ते स्वाभाविक आहे, ऑइल पडतं. आणि हे या व्यतिरिक्त कुठेही हायवेवरती पाणी गणेशजी, उत्तर संयुक्तिक वाटते, कारण पहिलाच पाऊस होता, अजून जुलै बाकी आहे. पहिलाच पाऊस होता, तोही 1-2 तासच पडलेला आहे. नंतर तो पाऊस गेला, पाण्याचा निचरा झाला. नंतर कमी आहे. पाऊस किती पडला हे तुम्ही लक्षात घेतलं का? 200 mm 224 mm इतका पाऊस पडला. मग तुम्ही मुंबईकरांना आश्वस्त करू शकता की जुलै महिन्यामध्ये मुंबईत पाणी तुंबणार नाही, मुंबई सुरळीत सुरू राहील? बघा, एक गोष्ट मी क्लिअर करतो, आम्ही कधी मुंबईत पाणी थांबत नाही असं आम्ही कधी म्हटलं नाही. 100 विषय हा आहे की पाडल्यानंतर ते पाण्याचा निचरा कधी वेगाने कसा करता येईल त्यासाठी आम्ही यावेळेला प्रामाणिकपणे प्रयत्न केला. ठीक आहे. आम्ही सगळे रस्त्यावरती होतो त्या दिवशी, महापौरांपासून मी स्वतः, आम्ही सगळे उपमहापौर, आम्ही सगळे सकाळपासून रस्त्यावर होतो. 4 वेळा आम्ही मुंबईचे दौरे केले नाले सफाईचे, न सांगता अधिकाऱ्यांना आम्ही दौरे केले. काही पहिल्यांदा मला सांगा, मुंबईत असं घडलंय ना की कंत्राट घ्यायला कुणी यायला तयार नाही. काय कारण असेल? लक्षात आलं ना की यावेळेला चोरी लपी करून चालणार नाही. चोरी पकडली जाईल, खटले दाखल होतील. नाहीतर महापालिकेचं टेंडर भरलं नाही असं कधी इतिहासात घडलं होतं का? बरोबर आहे. असं का घडलं असेल? आम्ही यावर्षी मार्च नंतर आम्ही आलो. पुढच्या वर्षी तुम्हाला यामध्ये याच्यापेक्षा अधिक चांगला दिसेल एवढे तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे.
गणेशजी खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.